हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर हा व्लॉग आहे मागच्या व्लॉगचं कंटिन्युएशन. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलीत ॲनिव्हर्सरी रोड ट्रिप. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत ॲनिव्हर्सरी स्पेशल रिसॉर्टवरती. आणि इथे चेक इन फॉर्मॅलिटीज करण्या अगोदरच आम्ही जेवायला गेलो, कारण त्यांची जेवणाची जी वेळ होती ती संपत चाललेली. आता क्विकली देते तुम्हाला ही रूम टूर. ह्या रिसॉर्टमध्ये ही आहे सुपर डिलक्स जकुझी रूम. रूम साईज प्रचंड मोठी आहे, स्पेशियस आहे. टीव्ही, फॅन, AC, इलेक्ट्रिक केटल, टी कॉफी सप्लाईज, ड्रेसिंग टेबल, त्यासोबतच बेडच्या दोन्ही बाजूंना साईड टेबल्स आणि इलेक्ट्रिक स्विच पॉईंट्स, वॉर्डरोब, वर्किंग कंडिशनमध्ये एक रेफ्रिजरेटर, अशा सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत. आणि मुख्य फॅसिलिटीज म्हणजे हॉस्पिटॅलिटी फोन, ज्याच्यावरनं तुम्ही किचन आणि रिसेप्शनला कॉल करू शकता. आता बघूया इकडचं बाथरूम. बाथरूममध्ये येण्यासाठी एक पायरी आहे छोटीशी. ती चढून आलं की वर हे स्पेशियस बाथरूम आहे, जिथे शॉवर एरिया आणि कमोड सेपरेट केलेला आहे का ग्लास पार्टिशनने. आणि इथे खूप मस्त असा हा रेन वॉटरवाला शॉवर होता. मला प्रचंड आवडतो, कारण खूप फोर्सफुली पाणी येतं आणि मसाज झाल्यासारखं वाटतं. त्यासोबत डेंटल किट आणि शॉवर सप्लायसुद्धा यांनी दिलेले आहेत. आणि आता सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ द रूम ती म्हणजे ही अटॅच्ड टेरेस आणि त्याच्यामध्ये असलेला हा प्रायव्हेट जकुझी. तर इकडे ह्यांच्याकडे प्रायव्हेट पूल आणि प्रायव्हेट जकुझी असे 2 ऑप्शन्स आहेत. आणि अर्थातच प्रायव्हेट जकुझी इज मोर लक्झुरियस रूम. तर तीच आम्ही बुक केली होती, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. आणि इकडे त्यांनी त्याला प्रायव्हसी देण्यासाठी हे ब्लाइंड्ससुद्धा केलेले आहेत. आणि पुण्यामध्ये ना जकुझी रूम्स असलेले, प्रायव्हेट जकुझी रूम्स असलेली ठिकाणं खूप कमी आहेत, असं आमच्या ह्या वेळेला बुकिंग करताना लक्षात आलं. आणि ही रूम साईज वगैरे मला खरंच खूप छान वाटली, त्यामुळे आम्ही ह्या जकुझीसाठी ही रूम खरं तर बुक केली आणि इकडे आलो. प्रायव्हसी शीट पण आहे बघ नको. ह्याच्याने हे रोल करून हे खाली यायचं. ब्लाइंड्स दिलेले आहेत त्यांनी तिथे पण छान खूप, आणि सिलिंग लाईट्स वगैरे पण छान केले आहेत. एकदम व्हेरी ब्युटिफुल रूम, वर्थ पेइंग मनी फॉर, है ना. आणि ह्या रूममधून उजवीकडे सनसेटसुद्धा फार अप्रतिम दिसत होता. त्या प्रकाशात आम्ही खूप छान फोटोजसुद्धा काढले. त्यानंतर इथे मस्त आम्ही जकुझीत पाणी भरत लावलं. आणि ह्या मील पॅकेजमध्ये ना ह्यांच्या लंच, डिनर, हाय टी सगळं इन्क्लुडेड होतं. तर आम्ही त्यांना विचारलं की चहा, कॉफी आणि थोडंसं स्नॅक्स तुम्ही रूममध्येच पाठवाल का. ते तयारसुद्धा झाले. त्यामुळे एकीकडे हा जकुझी भरत लावला पाण्याने, आणि दुसरीकडे आम्ही मस्त कॉफी आणि फ्रेंच फ्राईजचा आस्वाद घेतला. त्यानंतर हा गड उतरून आम्ही निघालो ह्यांच्या डायनिंग हॉलकडे. स्वच्छ आणि अतिशय ऐसपैस असा हा डायनिंग हॉल आहे. आणि ओपनमध्ये आहे तो असा छान, त्यामुळे एक ओपन अजून आणखीन एक्सटेंडेड सीट आउटसुद्धा आहे. जेवणाला इथे बुफे असतो. रात्रीच्या डिनरला चपात्या, फ्रायम्स, रायता, त्यानंतर चायनीज होता, आय गेस नूडल्स होत्या, सोबत होतं व्हेज कोल्हापुरी, दाल फ्राय, मटर पुलाव, आणि नॉनव्हेजमध्ये इथे चिकन होतं. चिकनमध्ये त्यांनी चिकन अळणी रस्सा आणि चिकन कोल्हापुरी ठेवलं होतं. साधा भात होता आणि खीर होती स्वीटमध्ये. जेवण अतिशय सुंदर होतं. सकाळी जरा उन्हाळीच लागली होती मला, त्यामुळे मी एवढं क्लिप्स घेऊ नाही शकले बुफेच्या, पण सकाळपेक्षा रात्रीचं जेवण मला जास्त टेस्टी वाटलं. हा डायनिंग एरिया आहे यांचा. जेवणानंतर खाली आम्ही थोडंसं इथे या लॉनमध्ये वॉक घेण्यासाठी म्हणून आलो. छान वाटलं, परिसर छान आहे, खूप वेल मेंटेन्ड आहे. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक.
तर ह्या परिसराची थोडीशी झलक तुम्हाला दाखवते ब्रेकफास्ट अगोदर. इथे रूम्स आहेत. त्यानंतर इथे हा डायनिंग हॉल आहे यांचा. इथे फॅमिली रूम्स आहेत फर्स्ट लेवलला. आणि इकडे खाली सुद्धा रूम्स आहेत. त्या रूम्स आय थिंक पर पर्सन 1800वाल्या रूम्स आहेत. इथे रूम्स ज्या आहेत त्या अशा ट्विन रूम्स आहेत डबल बेड असलेल्या फॉर फॅमिली. ह्याच्यावरती एक लेअर आहे पूलवाल्या रूम्सचा. आणि सगळ्यात टॉपचा जो हे आहे फ्लोअर तिथे जॅकुझी आहे. हा कॉमन पूल आहे ज्यांच्या रूममध्ये पूल किंवा जॅकुझी नाही त्यांच्यासाठी. तर हे आहे शिवसागर ॲग्रो टुरिझम आणि इथे भरपूर रूम ऑप्शन्स आहेत ज्याच्यात प्रायव्हेट पूल फॉर फॅमिली, प्रायव्हेट पूल फॉर कपल्स, सुपर डिलक्स रूम विथ जकुझी असे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर तुम्ही ते ऑप्शन्स वगैरे चेक करू शकता. तिथे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेतच. मी सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. फक्त आम्ही जी रूम घेतली होती ती होती सुपर डिलक्स रूम विथ जकुझी, जी 3rd फ्लोअरवर होती. तर ज्यांना जिने वगैरे चढण्याचा इश्यू आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम तिथे रूम घेतल्यास येऊ शकतो. आणि आमच्या रूमच्या पॅकेजमध्ये जेवण, नाश्ता, हाय टी ह्या सोबतच काही वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा इन्क्लुडेड होत्या. आणि या संपूर्ण पॅकेजचे त्यांनी घेतले होते 8,000 रुपये, 8,000 पर नाईट. आउटडोअर ॲक्टिव्हिटीजसोबत इथे इनडोअर ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा एक एरिया त्यांनी केलेला आहे डेडिकेटेड स्पेस. ती मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतेच. आता आपण बघूया ह्यांचा ब्रेकफास्ट बुफे आणि तो झाल्यानंतर मी तुम्हाला इनडोअर ॲक्टिव्हिटीज दाखवते. ब्रेकफास्टसाठी इडली, सांबार, पोहे, उपमा, त्याच्यानंतर फ्रेश कट फ्रूट्समध्ये पपई होता, चहा, कॉफी आणि तुम्हाला एग्ज हवे असतील तर ते तुम्ही ऑर्डर दिल्यावरती इतर ठिकाणी देतात तसं ऑमलेट्स वगैरे देत होते करून. पण आम्ही काय त्या दिवशी एग्ज इकडचे ट्राय नव्हते केले. जो ब्रेकफास्ट आम्ही घेतलेला तो खूप छान होता आणि स्पेशली इडलीसोबत आलेली चटणी जी उपम्यासोबतही खाता येते ती फार टेस्टी लागत होती. हा लो लेवल आहे सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअरवर आहेत पूल. इकडे रूम विथ पूल आहे आणि एकदम वरती आहे रूम विथ जकुझी. ती रूम तर मी आतून तुम्हाला दाखवली ऑलरेडी. हा आहे त्यांचा इनडोअर ॲक्टिव्हिटी एरिया जो 3rd फ्लोअरला म्हणजेच जॅकुझी रूम्सच्या फ्लोअरवर आहे. आणि ह्या इनडोअर ॲक्टिव्हिटी एरियामध्ये कॅरम, चेस, टेबल टेनिस हे सगळं ठेवलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही ह्या इनडोअर ॲक्टिव्हिटीजसुद्धा इथे येऊन एन्जॉय करू शकता. त्यासोबतच एक स्टँड आउट बाल्कनी दिलेली आहे जी थोडी बाहेर आलेली आहे, त्यामुळे तिथून व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. फक्त मला एक गोष्ट इथे मेन्शन करावीशी वाटते, हा इनडोअर ॲक्टिव्हिटी एरिया थोडासा क्लीन आणि ऑर्गनाइज्ड होऊ शकतो अजून. आणि बाकी रूम्स आणि वॉशरूम्स वगैरे म्हणाल तर सुपर क्लीन. सेकंडली मला यांच्या स्टाफला खूप अप्रिशिएट करायला आवडेल इकडे. स्पेशल मेन्शन त्यांच्यासाठी. रूम्स इतक्या वर असल्या तरीसुद्धा हेल्पसाठी फोन केला रिसेप्शनला की 5व्या मिनिटाला ह्यांचा स्टाफ हजर होता आणि ही अगदी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. बाय बाय करतोय आम्ही आता इथून. आणि आता वेळ आली आहे ह्या जागेचा निरोप घेण्याची. चला तर मग निघूया इकडून आणि जाऊया आपल्या पुढच्या प्रवासावर. थापली आहे ना खूप गाडी. आणि आतमध्ये पार्किंग अवेलेबल आहे पण ते फुल होतं त्यामुळे आम्हाला गाडी काल बाहेर लावायला लागली होती. चेकआउट केलंय आणि इथे फिरण्यासारखे काही 3-4 स्पॉट्स आहेत जे बोट क्लबला जाऊन बोटीने स्पीड बोट थ्रू त्या पॉईंट्सला जाऊन ते ॲक्सेसिबल आहेत. पण आत्ता हीट इतकी भयंकर आहे. द टेम्परेचर इज ऑलमोस्ट 37 डिग्रीज. त्यामुळे नदीचं जे पात्र आहे ते सुद्धा भरपूर खाली आलं आहे. ती लेवल खाली आलेली असल्यामुळे आपल्याला किनाऱ्यावर उतरून थोडंसं चालत पुढे जायचं आहे त्या पॉईंट्सकडे. आणि एवढ्या हीटमध्ये इतकं फ्रेश झाल्यानंतर आम्हाला अजिबात इच्छा नाही आहे इतके कष्ट घेण्याची. त्यामुळे आम्ही फक्त तो बोट क्लब इथे आहेत 1-2. शिवसह्याद्री बोट क्लब जो आहे तो तुम्हाला बाहेरून आम्ही फक्त दाखवतो आणि मग तापोळ्यातून एक्झिट करतो. गणपती बाप्पा मोरया. होता व्हिडिओ तिथून वरून आलोय आपण काल येताना.
महाबळेश्वर पाचगणी जास्त गार होतं तापोळ्यापेक्षा. तापोळा वॉज ॲज गरम ॲज तापोळा मिनी काश्मीर आपण मिनी म्हणतोय, पण आम्हाला काश्मीर. काश्मीर सारखा अनुभव नाही आला नाही अनफॉर्च्युनेटली. नाही मे बी ते उन्हामुळे असेल. ऍब्सोल्युटली. आणि महाबळेश्वर तिथे झाडं असल्यामुळे ना ऊन खाली कमी पोहोचतं कमी, आणि आपल्याला. तिथे टेम्परेचर 30 झालं होतं. म्हणजे 30 actually जवळजवळ आपण चेंज होताना बघितलं क्लस्टरवर पण येस एम्बिएंट टेम्परेचर. जवळ 8 डिग्रीने टेम्परेचर कमी झालं होतं. आणि जसं तापोळ्याकडे अप्रोच झालो हळूहळू वाढत गेलं टेम्परेचर, आणि इव्हेंच्युअली ते 37 आणि पुण्यामध्ये 38 डिग्रीज होतं. त्यामुळे इथे काश्मीर फील नव्हता. तर हा आहे रस्ता. शिवसागर ॲग्रो टुरिझम मध्ये जर तुम्ही आलात तर त्याच रस्त्याने उजवीकडनं बाहेर पडल्यावर उतरून आल्यानंतर या रस्त्याला लागता. इथे हा बोट क्लबकडे जाणारा रस्ता आहे. त्याचं खूण म्हणजे ही त्याची खूण आहे. उत्तेकरवाडी उजवीकडे बोट क्लब असं लिहिलेलं आहे. उत्तेकरवाडी वानवली इथे. इथून हा रस्ता आत जातो टुवर्ड्स बोट क्लब. तर तुम्हाला जर यायचं असेल बोटिंगसाठी तुम्ही येऊ शकता. खाली थोडीफार माणसं दिसत आहेत, पण प्रचंड प्रचंड ऊन आहे आत्ता. गर्दी अजिबात नाही आहे बोटिंगला जाण्यासाठी आत्ता. आमची तर हिंमत नाही या उकाड्यामध्ये. जस्ट फक्त एक जागा म्हणजे बकेट लिस्ट मधली एखादी जागा किंवा एखादा पॉइंट फक्त व्हिडिओसाठी दाखवण्याकरता म्हणून जाण्याचे पेशन्स बिलकुलच नाहीये. बेसिकली आपल्या दोघांना गरमीमध्ये ह्या गोष्टींना प्रायोरिटाईज करणं जास्त आवडतं. म्हणजे कम्फर्ट. कारण गरमी ही अशी गोष्ट आहे ना की ती कोणाला सहन होत नाही. वरून इकडे एवढं रिलॅक्स होण्यासाठी आल्यानंतर रिलॅक्स झाल्यावर पुन्हा थकून घरी जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आणि आमचे ब्लॉग नेहमी कॅन्डिड असतात, त्यामुळे उगाच फक्त दाखवण्यासाठी म्हणून आम्ही गेलो नाही. महाबळेश्वरला आलं तरी आपण इथे येऊ येऊ शकतो, शकतो. आरामात. एवढं काही फार लांब नाही कळलं. मी ऍक्च्युली जेव्हा 11वीत होते तेव्हा मी आईबाबांबरोबर आले होते इकडे तापोळ्याला. आम्ही सगळे आलो होतो, आई बाबा, आत्या, काका. आणि तेव्हा हे सगळं म्हणजे ते गुहेतलं शंकर मंदिर, दत्त मंदिर, हे सगळे स्पॉट्स आम्ही कव्हर केलेले त्यावेळेला. त्याचे आता काहीच फोटो व्हिडिओज वगैरे तर अजिबात नाही आहेत माझ्याकडे. आय थिंक तेव्हा कॅमेऱ्याचा फोनही नव्हता माझ्याकडे. तर बघू, लेट्स होप नेक्स्ट टाइम सुमुख बरोबर येईन इकडे, तेव्हा दाखवीन तुम्हाला. तर माफ करा, यंदा तापोळ्यातले स्पॉट्स तर आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकलो. पण हो, बोट क्लबचा रस्ता दाखवला. आणि त्या बोट क्लबने जर ते स्पॉट्स पाहायचे असतील तर त्याचे बोटचे चार्जेस आहेत 2940 रुपये. तर तुम्ही 2 जण जा किंवा 4 जण जा, यू हॅव टू पे 2940 त्या बोट राईडसाठी. आणि बोट क्लबच्या इकडे तुम्हाला इतर टुरिस्ट दिसले आणि फॅमिलीज वगैरे असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत शेअरिंगने सुद्धा ती बोट राईड करू शकता. तर आम्हाला आता बरेच वर्ष झाली महाबळेश्वरला येऊन. तर आज आम्ही ठरवलं होतं की महाबळेश्वरमध्ये काही 1-2 ठिकाणं आहेत जिथे बऱ्याच दिवसात गेलेलो नाही आहोत, तिथेही व्हिजिट करायचं. आणि थोडं शॉपिंग तर इकडे आल्यावर नेहमीच करायचं असतं आम्हाला, त्यामुळे ते सुद्धा आज करणार आहोत आणि मग पुण्याकडे निघणार आहोत. तर बघूया काय काय शॉपिंग होतं वाटेमध्ये. आता पुन्हा आपण महाबळेश्वरच्या रस्त्याला लागलेलो आहोत. हे जे नुपूर आहे ना वरती बंद झालेलं, हे मी काल मॅप्सवर चेक केलं. हे बहुतेक कुठलं तरी हॉटेल होतं, ओके. पण त्याच्यावर काहीतरी स्टे आलाय वाटतं. तर ते बंद आहे कन्स्ट्रक्शन. कारण त्याला व्ह्यू काय आहे, काल सगळी व्हॅली. वायफाय कनेक्ट केल्यावर मॅप्सवर आउट ऑफ क्युरिओसिटी मी चेक केलं, म्हटलं काय आहे बघू. तर हे एक घर आहे, हे पण बंदच आहे. आणि हे इथे पूर्ण हॉटेल आहे मोठं. त्याला आतमध्ये अख्खा आवार वगैरे असं दिसतं त्या ह्याच्यामध्ये मॅप्सच्या लेआउटमध्ये, पण ते अनफॉर्च्युनेटली बंद आहे. मे बी ते अर्धवट कन्स्ट्रक्शन असतानाच बंद झालेलं आहे काहीतरी कारणामुळे. तापोळ्याकडनं जाताना महाबळेश्वरकडे उजव्या हाताला हे लागतं विज्ञानगड, आणि तापोळ्याकडे येताना डाव्या हाताला. आता हे विज्ञानगड म्हणजे काय आहे, वरती ना इकडे हलका ग्रीन डोम दिसेल. एक ग्रीन डोम दिसतोय बघा हे. आणि इथे मला वाटतं विंडमिल पण आहे छोटंसं. तर हे जे आहे हे हा जो डोम आहे हे मला वाटतं ऑब्झर्वेटरी आहे.
ॲक्सेसिबल नॉर्मल लोकांसाठी. एकदा आपण घरी गेलो ना नुपूर की ह्याच्यावर जरा सर्च करू. छान वाटतं इथून दिसायला. बघण्यासारखं. ही कमान मांगर गावाची मंगर. आणि ही आहे कमान मांघर गावची. तेच मांघर गाव ज्याला मधाचं गाव सुद्धा म्हटलं जातं. अरे आपलं मका पॅटीसवाली जागा आली. इथे खूप मस्त मका कॉर्न पॅटीस कॉर्न रोल मिळतो. आणि इथे ह्या लेफ्टला आहे वेण्णा लेक. आणि ह्या वेण्णा लेकमध्ये बोटिंग ही सुद्धा एक खूप सुंदर ॲक्टिव्हिटी आहे खरं तर. पण इथेही पाण्याची पातळी कमी आहे. लोक अजिबात जास्त नव्हती खाली. गर्दी नव्हती कारण एवढ्या चांदण्यामध्ये उन्हात कोण जाणार. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही येऊ शकता बोटिंगला. ह्या अगोदर आम्ही जेव्हा वेण्णा लेकला बोटिंग केलं होतं ते आम्ही सकाळीच केलं होतं. आणि इथे समोर असलेल्या ह्या खाऊगल्लीमध्ये खूप छान कॉर्न पॅटीस आणि कॉर्न फ्रँकी सुद्धा मिळते. तर इकडे आला तर ह्या 2 गोष्टी नक्की ट्राय करा. घेतले. तर हा आहे शॉपिंगसाठीचा पहिला हॉल्ट, तो म्हणजे बेरी शॉपिंगसाठी. तर महाबळेश्वरला आलो आणि फ्रेश स्ट्रॉबेरीज घेणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे अप्रतिम क्वालिटीच्या फ्रेश स्ट्रॉबेरीज, मलबेरीज आणि गुजबेरीज घेण्यासाठी हा पहिला हॉल्ट. आणि ह्या रस्त्याला वाटेत अनेक पाथरवाट बसलेले दिसतात, ज्यांच्याकडनं पाटा, वरवंटा, खलबत्ता हे सगळं तुम्ही खरेदी करू शकता. त्यासोबतच लोखंडी तवे, बिडाचे तवे सुद्धा मी पाहिले. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही घेऊ शकता. एक नजर मारून रेट्स मध्ये काय फरक आहे का. आम्ही ऍक्च्युली जेव्हा पण ह्या साईडला येतो मटक्याचे पाण्याचे जार घेऊन जातो. आणि जेव्हा जेव्हा इकडे येतो आधीचा जार फुटलेलाच असतो. वेळ येते. एकदा आम्ही घेतलेला तो फुटला. त्याच्यानंतर आमचे मित्रमैत्रिणी म्हणजे अक्षता, स्वप्नील, ज्यांना तुम्ही आमच्या व्लॉग मध्ये बऱ्याचदा पाहिलंय, ते गेले होते. ते येताना आमच्यासाठी एका एक्झिबिशन मधनं तो घेऊन आले. त्यानंतर तो पण फुटला. आता परत तिसरा घ्यायची वेळ आम्हाला आलेली आहे. आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला ह्या चीज फॅक्टरीला भेट द्यायची होती आणि तो योग आज जुळून आलेला आहे. मॅप्रो गार्डनला नेहमीच येतो म्हणून यावेळी ठरवलं की आपण चीज फॅक्टरीमध्ये जाऊया. तर लेट्स गो अँड एक्सप्लोर इनसाइड. आतमध्ये ही कमान आहे. इथून आत येता तुम्ही आणि त्याच्यानंतर इकडे त्यांनी छोटे छोटे शॉप्स केलेत. फर्निचर, आर्टिझनल चॉकलेट्स, मधाचं आहे, बेरीज म्हणजे आपलं प्युअर बेरीज ब्रँडचे जॅम्स, क्रश आणि टॉपिंग्स वगैरे आहेत इथे. केक्स अँड क्रीम. बघूया इथे स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करू. त्यानंतर इथे आहे, वास बघितला वेगळा आला चीजच्या इथे आल्या आल्या. आणि इथे आहे, ही आहे ती चीज फॅक्टरी. गार्लिक आणि कुठलं बनतंय म्हणाल्या? गार्लिक आणि कुठलं चालू होतं? क्लासिक चीज. क्लासिक प्रोसेसिंग इथे चालू आहे तुमच्या समोर, तुम्ही पाहू शकता. आणि बाकी मग इथे तुम्हाला विकायला सगळी चीज आणि घी वगैरे अवेलेबल आहेत. तर इथे आज शिरल्या त्यांनी एक बोर्ड ठेवला आहे जिकडे आज कोणतं चीज ते प्रोड्यूस करतायत त्याबद्दलची माहिती लिहिलेली असते. आणि आतमध्ये ती फॅक्टरी पूर्ण ग्लास असल्यामुळे तुम्ही बाहेरून ते चीज प्रोडक्शन पाहू शकता. हे आहेत निरनिराळ्या प्रकारचे चीज स्प्रेड आणि त्यासोबतच इथे गीर गाईचं तूपसुद्धा उपलब्ध आहे. क्लासिक, त्यानंतर पेरी पेरी चीज, गार्लिक अँड. आज आम्ही जेव्हा या फॅक्टरीला व्हिजिट केलं त्यावेळेला गार्लिक अँड हर्ब्स चीज आणि क्लासिक चेडर हे 2चं प्रोडक्शन चालू होतं. आणि आम्ही सुद्धा इथून 2 प्रकारचे चीज स्प्रेड घेतले. पण त्यातलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं चीज म्हणजे स्मोक्ड चेडर स्प्रेड. आणि हे चेडर चीजचे स्लायसेससुद्धा आम्ही घेतले. त्यानंतर इकडे डिहायड्रेटेड चीज मी टेस्ट केलं, ज्याची टेस्ट हे तुम्ही जे पाहताय
ते आहेत चेडर चीजचे ब्लॉक्स आणि स्लायसेस. आणि इथे त्यांनी डिहायड्रेटेड चीजसुद्धा आम्हाला टेस्ट करायला दिलं, जे चीजलिंगसारखं लागत होतं. आणि तुम्ही सगळी चीज ऑलमोस्ट स्प्रेडच्या सगळ्या व्हेरायटीज इथे टेस्ट करू शकता एक्सेप्ट फॉर चीज स्लायसेस. तर स्प्रेड आणि डिहायड्रेटेड चीज इथे चवीला तुम्हाला ट्राय करून मग तुम्ही घेऊ शकता. आणि आय विल हायली रेकमेंड स्मोक चेडर स्प्रेड आणि गार्लिक हर्ब्स. तुम्ही आधीसुद्धा खाल्लेलं असेल, पण स्मोक चेडरची टेस्ट मला जरा युनिक वाटली. चीज स्लाइस फॉर 150 ग्रॅम्स प्राईज आहे 160 रुपये. आणि हे जे स्प्रेड आहेत ते आय थिंक सगळे 280 to 300च्या प्राईज रेंजमध्ये अवेलेबल आहेत. आणि गीर गाईचं तूपसुद्धा इथे टेस्ट करून तुम्ही घेऊ शकता. पण आमच्याकडे म्हशीचं दूध आणि म्हशीचं तूप खायची सवय असल्या कारणाने ते काय आम्ही घेतलं नाही. आणि ह्या आतमध्ये इथे हे झाड किती त्यांनी छान प्रिझर्व केलं आहे, कन्झर्व केलं आहे ते बघा. छान आहे हा स्पॉट. आम्ही 2-3 प्रकारची चीजसुद्धा घेतली. स्मोक्ड चेडर स्प्रेड खूप छान आहे, जरा डिफरंट आहे. आपण बाकीचे जे चीज फॉर्म्स खातो त्याच्यापेक्षा थोडं स्मोकी फ्लेवर आहे त्याला. तर तो एक खूप छान आहे सँडविचेसमध्ये वगैरे यूज करण्यासाठी. आणि बाकी आम्ही चेडरचे स्लायसेस घेतलेले आहेत इथे. आणि आता बघूया इकडेच करी क्रीम पण टेस्ट. पुढे खायचं असेल, पुढचं मॅक्रोमध्ये पण आपण स्ट्रॉबेरी क्रीम खाऊ शकतो. इथे उकडत आहे ना जरा, चल जाऊ मग आपण. खायचं की तिकडेच खाऊया पण हे पण करू. तुला काय वाटतं योग्य? तुझी काय इच्छा आहे? क्रीमसाठी नुसता वेगळा स्टॉप घेणं त्यापेक्षा आपण वाईच्याच मॅक्रो गार्डनमध्ये क्रीम पण खाऊ आणि सँडविच पिझ्झा जे काय हवं असेल ते पण. का सांग तिकडेच का खायचं? कारण इथे ह्या भागात आल्यानंतर मिस्टर दिवटे सुमुख मॅप्रोमध्ये न जाता, म्हणजे मी अगदी व्लॉगमध्ये बोलले बरं का आधी की ह्या वेळा आम्ही मॅप्रो नेहमीच जातो म्हणून जरा सोडून दुसरीकडे वगैरे आलो. नको, वाईब नाही आहे इथे, तिथेच जाऊ. गरम होत आहे. इथे चीज फॅक्टरी आणि त्याच्या इथे ह्या विंटेज कार्स ठेवल्यात 3 आणि एक स्कूटर पण आहे. इफ आय एम नॉट रॉंग लॅम्ब्रेटा आहे ती. हुसेन एम माला. ओके, हो लॅम्ब्रेटा आहे. तर ह्या सगळ्या विंटेज कार्स बेसिकली माला कंपनीचे जे ओनर आहेत त्यांनी ओन केलेल्या ह्या गाड्या इकडे ठेवलेल्या आहेत अजूनही रिस्टोर करून. हे एंटर केल्यावर लेफ्टला आहेत गाड्या ह्या आणि एंटर केल्यावर राईटला आहेत. आणि डावीकडे गेल्यावरती हा वुडन चॅरियट आहे इकडे. आणि त्याची काही माहिती तशी आसपास लिहिलेली नाही आहे, पण आमचा अंदाज हाच की हाही त्यांच्या पूर्वजांनी ओन केलेला असू शकतो. आणि ह्या सगळ्या परिसरात क्लीन अँड नीट वॉशरूमसुद्धा अवेलेबल आहेत इन केस तुम्हाला यूज करायचे असतील तर. त्यासोबतच इथे ना आर्टिझनल चॉकलेट्सचं सुद्धा एक फॅक्टरीसारखं युनिट त्यांनी छोटंसं ठेवलं आहे. आणि हे बहुतेक त्या माला कंपनीच्याच डॉटर इन लॉ, आय एम नॉट शुअर, त्यांचं हे असावं. कारण त्यांचे फोटोग्राफ्स इथे लावलेले आहेत. हर नेम इज सकीना माला. आणि हे त्यांनी बनवलेले त्यांच्या रेसिपीज असलेले आर्टिझनल चॉकलेटसुद्धा इथे सेलला आहेत. पण एक फॅक्टरी आहे. त्यानंतर इथे वॉशरूम्ससुद्धा आहेत, बऱ्यापैकी क्लीन वॉशरूम्स आहेत. आणि आम्ही निघतो इथून. पूर्ण हनी प्रोडक्शन आणि हनी एक्स्ट्रॅक्शनची माहिती दिलेली आहे त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारचं हनी आहे. नीम हनी, कार्बी हनी, वाईल्ड फ्लॉवर हनी. म्हणजे हे जे बी कल्चर आहे, हे बी कल्चर जिथे आहे त्याच्या आसपास ही झाडं आहेत. त्या झाडांमधनं कलेक्ट केलेलं हनी जे आहे बीजने ते वेगवेगळ्या लोकेशनला गोळा करतात आणि ते फ्लेवर्ड म्हणजे नॅचरली फ्लेवर्ड हनी येतं. जांभूळ हनी म्हणजे जांभळाच्या फुलांपासून कलेक्ट केलेला जो नेक्टर असतो त्यातनं बनलेलं हनी. तसं निरनिराळ्या झाडांपासून वेगवेगळे फ्लेवर्सचं हनी वेगवेगळ्या फुलांपासून कलेक्ट केलेलं असतं. आता हे मला कसं माहिती? कारण मी मध्ये एक ठिकाणी जिथे गेलेलो तिथे मला तिथे माझा मित्र झाला. त्यांनी तिथे त्याचं स्वतःचं हनीचं बी फार्म आहे त्याचं. तर त्यांनी ते सांगितलं
जांभूळ फ्लेवर हनी, त्यानंतर त्यांनी अजून कुठलं रोज हनी वगैरे होतं, तुलसी हनी होतं. तर त्यांनी सांगितलेलं की वेगवेगळ्या लोकेशन्सला हे बी कल्चरचे जे पेट्या असतात त्या ठेवलेल्या असतात आणि त्या पेट्या म्हणजे डिस्टन्स असतात सगळ्या, कारण त्या पेट्यांमधल्या हनीबीज ज्या आहेत त्या एका अंतरापर्यंतचेच फुलांपासून मध कलेक्ट करतात. तर जांभूळ हनी जर असेल तर त्या पेट्यांच्या आसपास जांभळाची झाडं असतात आणि मग त्या जांभळाच्या फुलांपासून त्या मधमाशा मध कलेक्ट करतात आणि मग त्या ह्या पेट्यांमध्ये येऊन ड्रॉप करतात. तर ते जे ओव्हर द पिरियड कलेक्ट झालेलं हनी असतं दॅट इज जामून फ्लेवर्ड हनी. हे नॅचरली फ्लेवर्ड हनी असतं, ह्याच्यात कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर्स नसतात, हे त्यांनी मला एक्सप्लेन केलेलं. तर हे सिमिलर आहे, इथे माहिती पण जी दिलेली ती तीच होती. पहिल्यांदा बघतो. मातीची भांडी खरोखरच खूप आकर्षक वाटतात, पण डेली रुटीनमध्ये ना तितकी क्लिनिंगला वगैरे ती फिजिबल मला पर्सनली वाटत नाहीत. त्यामुळे चिकन हंडी किंवा बिर्याणी बनवण्यासाठी मी मातीची भांडी वापरते. काही वर्षांपूर्वी, साधारण 4 वर्षापूर्वी ह्याच लाईनीतल्या एका दुकानातनं मी इकडनंच मातीचा बिर्याणी पॉट जो मी हंडी चिकन बनवायलाही वापरते तो घेतला होता. पण अगदी डेली यूजसाठी मला ते तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत क्लिनिंगच्या दृष्टीने. त्यामुळे आम्ही फक्त पाण्याचा जार घेऊन इथून आता निघालेलो आहोत. पाण्याचा जार फायनली. भरपूर शॉपिंग झालंय. आता पुण्याकडे पोहोचेपर्यंत काय काय घेतलं जाणार आहे. एक आम्ही ते राहिलोय, इथे शॅलेट्स आहेत, शरबाग म्हणून आहे हे, आणि ह्यांचा पूल प्रचंड मोठा आहे. आम्ही अराउंड 2015 मध्ये आलेलो ना सुमुख, आपण मावशी बरोबर इथे चाललेलो ना. थीम पार्क आहे हे, आणि तिथे रात्री बार्बेक्यू आणि असं सगळं केलं होतं. चांगला स्टे होता तो. आता कसं आहे माहिती नाही, आफ्टर ऑलमोस्ट 10 years. लग्नानंतर पण आम्ही इकडेच आलो होतो महाबळेश्वरला, पाचगणीला, नॉट इवन महाबळेश्वर, पाचगणीला आलेलो मिलेनियम पार्कमध्ये. हा आहे ना तो रस्ता. इथून गुगल मॅप्सने आम्हाला ह्या रस्त्याने तिथे वर नेलेलं, आणि ही त्याची मेन म्हणजे वाट नव्हती ॲक्च्युली. त्याचा जो रस्ता होता तो दुसरा होता, पण इथून आणलेला. आणि इतकं वेड्यासारखं ऑफरोड, ते पण वॅगनरने आम्ही ऑफरोड करत तिथे पोहोचलो. टिपूवर गेलेलो वरती आणि रस्ता कन्स्ट्रक्ट होत होता, अख्खा मातीने फक्त पेव केलेला पूर्ण होता पट्टा तो, आणि तिकडे फक्त ट्रक्स ये जा करत होते. आणि मॅपने आता दाखवलं, एकदा व्हॅली दाखव, काय छान दिसते बघ इकडून. तर पॅराग्लायडिंग पॉइंट. तर मॅप्सला फॉलो करत आम्ही आलो, आणि ॲक्च्युली रोड एक्झिस्टच करत नव्हता. ते ट्रक येऊन जाऊन तो रस्ता दबून दबून ती माती असा तो रस्ता बनलेला. तर आम्ही आपलं जातोय, हा कॉन्क्रीटचा संपला प्रायव्हेट रस्ता, आणि नंतर तो मातीचा सुरू झाला. म्हटलं ठीक आहे, थोडा पॅच असेल. आणि गुगल मॅप्स काय तेव्हा तेवढं ॲडव्हान्स नव्हतं, बेसिक डायरेक्शन्स वगैरे द्यायचं. पुढे गेल्यानंतर समोरनं आला ना एक ट्रक, सगळा माती वगैरे भरलेला, आणि गाडी आमची त्या पॅचवर असताना समोरनं गाडी येऊच शकत नव्हती, एवढा नॅरो पॅच होता. कसा तरी त्या ट्रकवाल्यानेच आमची दुविधा समजून गाडी रस्त्यावर जरा बाहेर म्हणजे आतमधल्या बाजूला आणली. आम्ही ज्या बाजूला होतो लेफ्ट साईडला रस्ता आहे, तिकडे पलीकडे व्हॅली होती. तर त्या ट्रकवाल्यांनी मला वाटतं व्हॅलीच्या साईडला ठेवली, कारण मी घाबरून पहिलेच आतल्या बाजूला घेतलेली. आणि मग त्या ट्रकवाल्यांनी बाहेरच्या बाजूने अशी काढली, आणि आम्ही त्या रस्त्याने मग पुढे गेलो. मग ऑलमोस्ट एक 8-10 मिनिटं आम्ही तशाच रस्त्याने क्रॉस केलो, आणि ते क्रॉस केल्यानंतर फायनली तो डिसेंट आम्ही उतरलो डोंगरावरनं, आणि मग पुढे ह्या अशा रस्त्यावर लागलो डांबराच्या, आणि पोचलो त्या हॉटेलला पोचलो. रिसेप्शन मध्ये चेकिंग वगैरे करताना, आणि हॉटेल एकदम चांगलं, हॉटेल एकदम प्रॉपर 3 स्टार होतं ते. मी मिलेनियम पार्क. आणि आमचं दोघांचं बोलणं असंच झालं की अरे एवढ्या चांगल्या ठिकाणाला यायचा मार्ग असा एवढा खराब.
आमचं हेच आणि म्हणणं. गेल्या गेल्या सुमुख तेच बोलला रिसेप्शनवर. चेक इन फॉर्मॅलिटी चालू असताना मी त्यांना बोललो, म्हटलं तुम्ही एवढं चांगलं हॉटेल केलंय, तुम्ही जर रस्त्याचं काहीतरी करायला पाहिजे हो यायसाठीच्या रस्त्याचं. तर तो हसत मला बोला, सर तुम्ही गुगल मॅप्सनी आलात का? म्हटलं हो. बोलला सर गुगल मॅप्सनी रॉंग डायरेक्शन दाखवतो, तुम्ही मेन पाचगणी मार्केट मधनं रस्ता होता. पाचगणी बस स्टँड मधनं जर आले, बस डेपोवरनं, तिथून एकदम व्यवस्थित रस्ता आहे. अरे म्हटलं असं कसं काय असेल. म्हटलं चल ठीक आहे. मग आम्ही जेवलो वगैरे आणि संध्याकाळी टेबल लँड साठी आम्ही निघालो बाहेर. मग मॅप्सला आम्ही परत लावलं टेबल लँड. तर आम्हाला तेव्हा त्यांनी ज्या रस्त्याने बाहेर काढलं त्या हॉटेलपासनं मोजून 5-6 मिनिटात आम्ही बाहेर पाचगणी बस स्टँडला आलो आणि तिथून वर टेबल लँड. अरे म्हटलं एवढा चांगला रस्ता सोडून त्या मॅप्सने आपल्याला एवढं ऑफ रोडिंग करत आणलं. अक्षरशः जीवाचं काय बरं वाईट झालं असतं कोणाला कळलंही नसतं आम्ही काय कुठे होते. घाई बघितली त्याला. हे असं म्हणजे एवढी मोठी बस त्याला या घाटामध्ये ओव्हरटेक करायचे, काय बोलणार. आणि फायनली एखाद्या रिच्युअल प्रमाणे पाचगणीत नाही तर वाईतल्या मॅप्रो गार्डनला येऊन आम्ही एकदाचे पोचलोच. काही वर्षांपूर्वी इकडे आलो होतो तेव्हा एक खूप छान मोठा व्हिडिओ केला होता संपूर्ण वाईच्या मॅप्रो गार्डनचा, पण का कोणा कारणास्तव तो मी अपलोडच केला नाही. तर पाचगणीपेक्षा वाईचं मॅप्रो गार्डन निश्चितच मोठं आहे. पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे इकडचा. आणि पुण्यावरून जर अगदी महाबळेश्वरपर्यंत कधी जायचं नसेल तर वाईला येऊन सुद्धा तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता ह्या मॅप्रो गार्डनमध्ये. तर चला जाऊया मस्त सँडविच खायला. टू बीट द हीट हे एक चांगलं केलं त्यांनी. हा एवढा सिपर भरून ते देणार 99 मध्ये. ऑरेंज आणि अल्फान्सो मँगो फ्लेवर्स. फ्री पार्किंगमधून एंटर करताच आतमध्ये गेल्यावर त्यांनी हे स्लशचं युनिट ठेवलेलं होतं जिथे 99 रुपीजमध्ये त्या प्लॅस्टिकच्या सिपर भरून ते आपल्याला हे मनोरा ड्रिंक देणार आहे. मनोरा रिफर्स टू मँगो अँड ऑरेंज. सो लेट सी. आणि मला हे फक्त प्यायचं होतं म्हणून आम्ही आलो, पण सुमुखला तो प्लॅस्टिकचा सिपर काय एवढा अट्रॅक्टिव्ह वाटत होता आय डोंट नो. आणि ना 2-3 वर्षापूर्वी आपण ह्याचा एक शूट घेतलेलं, डू रिमेंबर? तुझ्या बड्डेला आलेलो आपण. आणि तो व्लॉग कधी मी खाली आलो, ट्रॅफिक होतं म्हणून. निकिता पण होती आपल्याबरोबर. आणि तो व्हिडिओ कधीही मी टाकलाच नाही. ते सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले क्लिप्स. हा मिस्ट सोडलेले आहे तिथे, तर मी गार वाटतं, रिलॅक्स वाटतं. थांब ना, जिथे ते मिस्ट येतं तिथे बसूया. इथे पण आहे बघ, इथे पण येतं. इथे बसूया का? झाडाच्या इथे बघू. आणि हे आहे ह्यांचं AC सीटिंग. लास्ट टाइम तर हे आम्ही नोटीस सुद्धा केलं नव्हतं. आम्ही आत गेलो ऑर्डर प्लेस करायला तर तो माणूस म्हणाला की बाहेर सेल्फ सर्व्हिस किऑस्क ऑलरेडी आहे त्यांनी तिथे ठेवलेलं, तर तुम्ही तिकडे जाऊन तुमची ऑर्डर प्लेस करू शकता, पेमेंट करू शकता. आणि आतमध्ये फक्त येऊन मग काउंटर्सवरती कुपॉन्स दिली आपण की आपल्याला आपलं फूड घेऊन बसायचं आहे. तर आम्ही नेहमीप्रमाणे सँडविचच घेतलं कारण ते आम्हाला खूप आवडतं, कारण त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईजसुद्धा असतात. आणि नेहमीच स्ट्रॉबेरी क्रीमला मी डिच केलं आणि मँगो क्रीम, कारण आता उन्हाळा आहे तर मँगो सीझन आहे म्हणून मँगो क्रीम आम्ही सिलेक्ट केलं. नंतर यू गेट अ रिसीट लाईक दिस. म्हणजे इवन इफ इकडे काउंटरवर लोक नसतील तरी तुम्ही हा सेल्फ सर्वमधनं करू शकता. आता हे कुठे द्यायचं मला माहिती नाही. लेट्स चेक. ऑर्डर हिअर. अच्छा, ती बोलते तिथून. आणि एक गोष्ट आम्हाला रिअलाईज झाली आहे की त्या AC मध्ये आम्ही एकदम असं झालं आल्यावर त्यामुळे रणवीर सिंगचा डायलॉग आठवला धुरंधर मधला, बर्गर बच्चू. बर्गर बच्चू एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये. बर्गर बच्चू की म्हणजे थोडक्यात आयुष्य आरामाची जिंदगी जगणाऱ्या मुलांची पार्टी चालली असे काय, बर्गर बच्चू की पार्टी चालली. AC कुठे न फिरणं, फक्त कम्फर्ट, लक्झुरी आणि रिलॅक्स होणं हे पाहता आता मला फील होतं वी बोथ हॅव बिकम बर्गर बच्चे. तर आम्ही दोघं रणवीर सिंग म्हटल्यानुसार बर्गर बच्चे झालेलो आहोत. आणि AC मध्ये आल्यानंतर बघा धुरंधरमध्ये तुम्ही
बर्गर बच्चेवरचा डायलॉग ऐकलाच असेल. मी त्यालाच उद्देशून बोलते. नंतर द्या. शॉपिंग झालं आहे, मॅप्रो गार्डन झालं आहे, मँगो क्रीम खाऊन झालेलं आहे आणि आता उठवत नाही आहे. सुबकचं ऑफिसचं काम पण सुरू झालं आहे बिफोर पुण्याला पोहोचण्यात. तसा म्हणजे तो पूर्ण वेळ तसं तिथेही काम करतच होता. टॅग फोन मेसेज आला म्हणून बघू काय. पण तू करत होतास तिथे पण काम. ठीक आहे आता काय. ब्रेड अँड बटर तेच आहे ना. खरं पॉइंट आहे. वाटतंय का बरं तुला रिलॅक्स्ड? हां मस्त. हे आतमध्ये छान केलं. हे आपण मागच्या वेळेला आलेलो, तिकडे बॅकग्राऊंड येतोय. मागच्या वेळेला आलेलो तेव्हा हे नव्हतं काही असं. हे बघितलं का तू बाहेर गेल्यावर नंतर बघितलंस ना तर कळेल. कंटेनर आहे. हां प्री फॅब्रिकेटेड कंटेनर्स आहे ते. त्याच्याने हे सगळं कंटेनर वॉशरूम मध्ये गेलं मला कळलं. आपण असं पाहिजे होतं की जोपर्यंत तुम्ही जर हे तिथून घेतलं असेल, असं पाहिजे होतं की हे जर तुम्ही तिथून घेतलं असेल मनोरा म्हणजे मँगो प्लस ऑरेंजवाला मॉकटेल, तर जोपर्यंत तुम्ही आत हे घेऊन फिरताय तोपर्यंत तुम्हाला अनलिमिटेड रिफिल्स फ्री. हो ना, ऍड करत त्यांची. हां हे जर्मनी नाही आहे पण अनलिमिटेड रिफिल्स तुम्हाला द्यायला. आता जातं तर त्यांना परत विचारायला झालंय फ्री रिफिल देणार का म्हणून. तो माणूस आहे हा. मी लांबून बाबा. नाही दोन आस्क देम, लेट्स सी. विचारलं त्याने, दे डिडंट इवन आन्सर. आय गेस दे हॅव नॉट इवन आन्सर्ड हिम. उत्तर पण नाही दिलं ना तुला. काय काय विचारलंस तू? शी, तू विचारलंस काय? पण इथं लांबच गेले, मला जवळ पण याची एकदम घेते ही. बऱ्याचदा मला व्हिडिओ खाली लोक म्हणतात की तुमच्या गाडीलाही थोडं थोडं दाखवा. मी आता ही अशी मळलेली दाखवते तुम्हाला. आणि बऱ्याच जण विचारतात तुमची तायगुन आहे की टिगवान आहे, आणि मध्ये मध्ये तुमची गाडी पण दाखवत जा, म्हणून मी दाखवली आहे. चला फूड सर्फस. चलो लेट्स हेड टू लाईफ. लेट्स गेट बॅक टू वर्क. पुण्याला प्रस्थान करावे. मी एक पीस सँडविच खाल्लाय खरं तर. मला जेवणाची भूक आहे, पण ते स्ट्रॉबेरी क्रीम खाल्ल्यामुळे काय झालं आता कळत नाही काय करावं. खूप इनफ कॅलरीज गेल्यात कारण पोटात. पण शेवटी भात तो भात. हायवेला कनेक्ट झालेलो आहोत फायनली. बॅक टू लाईफ, बॅक टू रुटीन. पुण्याकडे जसा रस्ता लागतो ना, आणि म्हणजे बरं वाटतं घरी जातोय त्याच्याबद्दल. लगेच असं वाटतं, लगेच कामं दिसायला लागतात या. वेकेशन जे काय 1-2 दिवस आराम आणि मजा केलेली असते लगेच डोळ्यासमोर येतं. आता कपड्याची बॅग अनपॅक करणं, लगेच वॉशिंग मशीन लावायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही किती वाजता घरी पोहोचताय त्याच्या पुढचं तुमच्या खादाडीची सोय. की आता बाहेर एवढं खाल्लं आहे तर घरी काय आज बनवूया रात्री. मग हेच विचार लगेच घराजवळ जायला लागलं की हेच सगळे थॉट्स येतात. तुमच्या पण असेच थॉट्स येतात का डोक्यात? नक्की कॉमेंट करून सांगा मला. नवीन टनेल बनतोय. हा पण नवीन आहे का टनेल झालेला? हा नवीन आहे, आपण पहिल्यांदा येतोय आता. त्यानंतर मी ताणून दिलं, गाढ झोपले. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा होता आपला आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर तुम्हाला माहीत आहे नक्की लाईक करा, शेअर करा, हाईप करा व्हिडिओला, आणि आम्हाला पुन्हा भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन, अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट.